एक बाई ना दुसऱ्या बाईसाठी इतक्या घाण-घाण कमेंट करू शकतात, हे मला वाटलंच नव्हतं. तुम्ही ज्या घाण-घाण कमेंट केल्यात ना, त्याचं उत्तर मी देणार आहे, पण पुढे. नमस्कार, मी वर्षा. तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. कसे आहे तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. आता ज्या 2-3 दिवसापासून तुमच्या ना मला घाण-घाण कमेंट आलेले आहेत ना, त्याचं उत्तर मी देणार आहे. पण त्याच्या अगोदर ना, आज ना मी खूप खुश होते आणि म्हणलं चला तुमच्यासाठी ना काहीतरी नवीन छान रेसिपी ना शूट करून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी. त्याच्यासाठी ना इथे मी 2 तास घालून छान व्हिडिओ शूट केला आणि रेसिपीही बनवली. म्हणलं चला आता व्हिडिओला आवाज द्यावा. त्याच्या अगोदर ना म्हणलं तुमच्या जे कमेंट आलेले आहेत ना, त्याचं उत्तर द्यावं आणि वाचावंही. बघते तर काय इतक्या घाण-घाण कमेंट आल्या, त्याही बाईच्या. मला तर ना धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटलं की बाया अशाही बोलू शकतात आणि इतक्या घाणी कमेंट करू शकतात. खरंच तुम्ही कमेंट करताना विचार करत नाहीत का की त्यांच्याही घरची कमेंट वाचत असतील, त्यांच्याही घरचे व्हिडिओ बघत असतील, त्यांना काय वाटेल आणि कसं रिॲक्ट करतील. एक बाई असून तुम्ही इतकं घाण कसं बोलू शकता याचंच मला नवल वाटतं. आणि जेव्हा मी कमेंट वाचत होते ना, खरंच मला भरून आलं आणि आता आवाज देते ना तरीही, कारण इतकं घाण ना कधी ऐकलेलं नसतं आणि त्या संस्कारात कधी वाढलेलोही नसतो. आणि तुम्ही इतकं कसं लोकांबद्दल वाईट बोलू शकता. आज मला समजतंय की एक यूट्यूबर आहे माझी फ्रेंडसारखं आणि मी तिचे व्हिडिओही बघते, तर तिच्याही व्हिडिओवर तुम्ही इतक्या घाण कमेंट करता. बरं मला सांगा की माझ्या व्हिडिओमध्ये कधी तुम्ही घाण ऐकले का? कधी मी काही वाईट बोलले का? माझे कपडे व्यवस्थित असतात, सगळं बोलणं व्यवस्थित असतं, कधीच कुठे मी काही वाईट बोलत नाही. माझी छोटी फॅमिली असते, त्याच रिलेटेड मी व्हिडिओ बनवते. मला माहिती आहे की मी व्हिडिओ कसे बनवते, कारण माझ्या पाठीमागे खुशू आहे. घर सांभाळायला मी एकटी आहे, खुशूला सांभाळायला मी एकटी आहे. घरचं बघायचं असतं, खुशूचं बघायचं असतं, त्याचबरोबर जेवण वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर मी व्हिडिओ कशी शूट करत असेल मला माहीत आहे. कारण माझं स्वप्न आहे की मला ना यूट्यूबर बनायचं आहे आणि माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे. कारण लहान बाळ असल्यानंतर ना जॉब करणं काही मला शक्य होत नव्हतं. त्याच्यासाठी इथे मी जॉब पण सोडला. पण ते तुम्हाला कसं समजणार? तुम्ही येणार आणि काहीही फालतू बोलून जाणार. पण तुम्हाला असं समजत नाही की त्यांची फॅमिलीही बघत असेल, कमेंट वाचत असेल, तर काय विचार करते. असंच ना हे समाज असंच आहे की एक मुलगी जर पुढे जात असेल ना, तर तिला मागे कसं आणायचं. पण तुम्ही ना काहीही केल्याने ना मी इथे थांबणार नाही. माझे व्हिडिओ मी बनवत राहणार. पण एक गोष्ट आहे की मी तुमच्या ना चॅनलला रिपोर्ट करणार. मग तुमचं चॅनल ना सस्पेंड होऊ शकतं आणि तुमच्यावर ना कारवाईही होऊ शकते. तर तुम्ही ना कमेंट करताना नक्की विचार करा की आपण दुसऱ्यांना कमेंट कशी करायची. हां, तुम्हाला माझ्या काही गोष्टी आवडत नसतील तर तिथे तुम्ही कमेंट करू शकता. पण घाण बोलणं, घाण शिव्या देणं हे तुम्हाला शोभतं का? एक मुलगी असून, एक बाई असून आणि तुम्ही दुसऱ्याच बाईला शिवी देता. आता एक बाई असून तुम्हाला तर माहितीच असते की सगळ्या गोष्टी करणं किती अवघड आहे. त्याच्यातून जर मी व्हिडिओ बनवत असेल तर किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरं, हे माझं स्वतःचं स्ट्रगल आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील तर बिनधास्त माझे व्हिडिओ तुम्ही बघू नका. मी तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ना तुम्ही ज्याचे व्हिडिओ आवडतात ना त्याचे व्हिडिओ बघत जा. पण येऊन ना घाण शिव्या देत जाऊ नका. खरंच मला खूप वाईट वाटलं की मी इतके छान व्हिडिओ करते, ड्रेसिंग वगैरे सगळं माझं व्यवस्थित असतं. आणि मला तर असं वाटतं की कुणाचे आईवडील ना शिकवताना वाईट शिकवत नसतील की तू दुसऱ्यांना जाऊन असं बोल. त्याच्यामुळे ना आईवडिलांचे संस्कार काढण्यात तर काही इथे अर्थ नाही. पण तुमचे संस्कार ना दिसून येतात. दुसऱ्यांना इतकंही वाईट बोलू नका की तुम्ही ना स्वतःच्या नजरेत ना स्वतःला बघू नाही शकणार. कधीही ना दुसऱ्याबरोबर चांगलं वागलं ना तर आपल्याशीही देव चांगलं करतं, ह्याच तत्वाने राहा आणि अशा कमेंट करू नका. ह्यावेळेस मी तुमची ना कमेंट स्क्रीनवर दाखवली नाही आणि रिपोर्टही केला नाही. पण नेक्स्ट टाईम ना तुमची कमेंट स्क्रीनवर दाखवली जाईल आणि रिपोर्ट केला जाईल. मग त्याच्यानंतर ना जी कारवाई होईल ना तुमच्यासोबत होईल, त्याच्यात माझं काहीच नसणार आहे. चला इथे